भारताची मध्यवर्ती बँक कोणती? भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर RBI. लक्षात घ्या मित्रांनो, भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, क्रिसिल कोणत्या प्रकारची संस्था आहे? सर्व प्रश्नांचे उत्तर कमेंट करून सांगा चला मित्रांनो. क्रिसिल कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर पतदर्जा मापन संस्था. लक्षात घ्या मित्रांनो, क्रिसिल ही पतदर्जा मापन संस्था आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर कृषी. भारतामध्ये कृषी या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? महत्त्वाचा प्रश्न. उत्तर कमेंट करून सांगा. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? तर पिवळ्या रंगाची. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल वित्त सचिव. 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची सही असते. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील फरक. चला मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न, कमेंट्स करून सांगा उत्तर. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील कोणता फरक आहे? तर याचं उत्तर होईल मौद्रिक. लक्षात घ्या मित्रांनो, व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील मौद्रिक फरक आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? IMP प्रश्न. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, रिपीट होऊ शकतो. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर KC नियोगी. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते KC नियोगी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर होईल लोकलेखा समिती. शासन जो खर्च करतो त्याची हिशोब तपासणी लोकलेखा समिती करते. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला डिजिटल संकल्प कोणी मांडला? भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प. इथं महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन. भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही?
खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? याचं उत्तर होईल चालू ठेवीवर. लक्षात घ्या मित्रांनो, चालू ठेवीवर बँक कधीच व्याज देत नाही. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरात काय म्हणतात? त्या दरास काय म्हणतात? मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर बँक दर. लक्षात घ्या मित्रांनो, मध्यवर्ती बँक म्हणजे आपली RBI. ती इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यास बँक दर असे म्हणतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न नीट वाचा. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 साली झाले आहे. ते कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाले आहे? तर चौथ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 साली झाले आहे. ते चौथ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले होते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर याचं उत्तर होईल 1949 साली. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1949 साली करण्यात आले. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती आहे? भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारे सर्वोच्च बँक कोणते आहे? तर RBI. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. महत्त्वाचा प्रश्न. सर्व प्रश्न PYQ आहेत मित्रांनो. सर्व प्रश्न लिहून घेत चला आणि उत्तर कमेंट करून सांगा या प्रश्नाचे. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर याचं उत्तर होईल RBI गव्हर्नर. 100 रुपयाच्या नोटेवर RBIची गव्हर्नरची सही असते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय निर्यात व आयात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, 1 जानेवारी 1982 साली भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना झाली आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिली डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे हा. रिपीट होऊ शकतो.
कमेंट करून उत्तर सांगा. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर केरळ. लक्षात घ्या मित्रांनो, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य आहे केरळ. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, क्रेडिट कार्ड सुरू करणारे भारतातील पहिली बँक कोणती आहे? क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? याचं उत्तर होईल सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने डॅश डॅश. प्रश्न नीट वाचा आणि कमेंट करून उत्तर सांगा. रेपो रेट म्हणजे काय? तर याचं उत्तर होईल RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेट म्हणजे RBI ज्या व्यापारी बँकांना कर्ज देते त्यास रेपो रेट म्हणतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर आहेत, त्यातील एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर याचं उत्तर होईल उत्पन्न कर. मित्रांनो, एक कर जो आहे प्रत्यक्ष कर आहे तो उत्पन्न कर आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, जीएसटी मध्ये यस कशासाठी आहे? जीएसटी मधील यस आहे तो कशासाठी आहे? तर सेवा. जीएसटी मध्ये यस आहे तो सेवांसाठी आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? तर आयकर. केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे ते आयकर आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, एकाच राज्यातील व्यापार केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? तर CGST. लक्षात घ्या मित्रांनो, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून जो कर आकारला जातो त्यास CGST असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नीट वाचा, मोठा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो? इथं महत्वाचा, इथं करेक्शन करा. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो व वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर तो कोणता कर आहे? तर प्राप्ती कर. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? तर बॉम्बे योजनेत. मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम बॉम्बे योजनेत करण्यात आली. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून
कोणाला ओळखले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर उदारीकरण. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते? महत्वाचा प्रश्न, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते? तर दरडोई उत्पन्न. लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. 2-3 वेळा हा रिपीट प्रश्न आहे. देशातील लोकांचे राहणीमान दरडोई उत्पन्नावरून. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? कलम 315 कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना. कलम 315 राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर वसंतराव नाईक. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे, गीत रामायण हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिला? गीत रामायण हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 ग. दि. माडगूळकर. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुकुंदराव पाटील. दिनमित्रकार म्हणून मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, 6वा प्रश्न, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, रिपीट होऊ शकतो. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? याचं उत्तर होईल रॉलेट कायदा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 7वा, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर प्रशांत महासागरामध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, एल निनो प्रशांत महासागरामध्ये आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. 8वा प्रश्न आहे, भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? मित्रांनो, IMP प्रश्न करून घ्या. सर्व प्रश्न PYQ आहेत, त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न अति महत्त्वाचे आहेत. प्रश्न 8वा आहे, भारतीय पठाराचे दक्षिण व उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर नर्मदा नदीमुळे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 9वा, भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? मित्रांनो, सर्व प्रश्न अवघड आहेत. काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि उत्तरे सांगा. भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?
याचं उत्तर होईल चंदीगड. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 10वा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे कार्यान्वित आहे? महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे कार्यान्वित आहे? तर मोहोळ येथे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 12वा. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर लातूर जिल्हा. लातूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी जिल्हे असलेला जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? तर नांदेड या जिल्ह्यात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार नांदेड या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 14वा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर नंदवाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. जनरल नॉलेजचा लास्टचा प्रश्न. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आता आपण सामान्य विज्ञानावरील 15 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे. निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता रंगात कोणता फरक पडेल? मित्रांनो, इथं काही ऑप्शन चुकीचे झाले आहेत. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. कमेंट करून उत्तर सांगायचे आहे तुम्ही. निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता रंगात कोणता फरक पडेल? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. चला दुसरा प्रश्न पाहू. मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? ऑप्शन तुमच्या समोर. याचं उत्तर होईल मॅग्नेशियम क्लोराईडमुळे. मीठ हवेत उघडे ठेवल्यास त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? तर मॅग्नेशियम क्लोराईडमुळे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न तिसरा. निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता त्याचे रंगात कोणता फरक पडेल? चला मित्रांनो, निळा लिटमस आम्लधर्मी द्रावणात बुडवला असता त्याचे रंगात कोणता फरक पडेल? तर निळा लिटमस तांबडा होईल. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न चौथा. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? प्रश्न नीट वाचा. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? तर वापर होतो C14चा. लक्षात घ्या मित्रांनो, वनस्पती किंवा प्राण्यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी C14चा वापर होतो. ऑप्शन 4 आपलं
बरोबर उत्तर होईल. प्रश्न 5वा, सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्र करून उष्णता निर्माण केली जाते? सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्र करून उष्णता निर्माण केली जाते? तर अंतर्वक्र आरसे वापरून. लक्षात घ्या मित्रांनो, सौरभट्टीमध्ये अंतर्वक्र आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्र करून उष्णता निर्माण केली जाते. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोख्यात उड्डाण करू शकतो? महत्त्वाचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोख्यात उड्डाण करू शकतो? तर याचं उत्तर होईल अल्ट्रासोनिक लहरी. वटवाघूळ अल्ट्रासोनिक लहरी निर्माण करतो. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 7वा, चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे न्यूटनच्या कितव्या नियमामध्ये आहे? चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कोणत्या न्यूटनच्या नियमामध्ये आहे? तर न्यूटनचा पहिला नियम. लक्षात घ्या मित्रांनो, न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये चालती बस अचानक थांबल्यावर बसमध्ये प्रवासी पुढे ढकलले जातात. हे न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये मेन्शन आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 8वा, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे? बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे? तर न्यूटनचा तिसरा नियम. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो. त्यास डॅश डॅश जडत्व म्हणतात. मित्रांनो, खूप अवघड प्रश्न आहेत. प्रश्न नीट आणि काळजीपूर्वक वाचा आणि त्याची उत्तरे कमेंट करून सांगा. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो. त्यास डॅश डॅशचे जडत्व म्हणतात. तर गतीचे जडत्व म्हणतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 10वा, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? रक्तामध्ये कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर कोलेस्ट्रॉल. रक्तामध्ये जर कोलेस्ट्रॉल वाढले तर हृदयरोग होण्याची शक्यता असते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 11वा, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः डॅश डॅश यापासून बनलेले असतात. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः डॅश डॅश यापासून बनलेले असतात. याचं उत्तर होईल कॅल्शियम ऑक्सलेट. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कॅल्शियम ऑक्सलेट पासून बनलेले असतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 12वा आहे, ॲनिमिया या आजारात रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो? ॲनिमिया या आजारात रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. ॲनिमिया या आजारात रक्तामध्ये व्हिटॅमिन B12, लोह, फॉलिक ॲसिड या घटकांचा तुटवडा असतो, ज्यामुळे ॲनिमिया हा रोग होतो.
ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 13वा. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिपिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? होणाऱ्या बाळांमध्ये स्पिना बिपिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? तर फॉलिक आम्लाचा डोस. लक्षात घ्या मित्रांनो, स्पिना बिपिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना फॉलिक आम्लाचा डोस दिला जातो. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मधुमेहकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? मधुमेहकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? याचं उत्तर होईल HbA1c. मधुमेहकरिता HbA1c ही चाचणी केली जाते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. आजच्या व्हिडिओचा आपला लास्टचा प्रश्न, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर कर्करोग. मित्रांनो, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कर्करोग होतो. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? मित्रांनो, इथे मिस्टेक झाली आहे, इथे अवधी करा. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती केली आहे तुलसीदासने. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर आगमसूत्र. मित्रांनो, लक्षात घ्या, जैनांच्या पवित्र ग्रंथाला म्हणतात आगमसूत्र. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, इतिहासातील सर्वात मोठी लढाई असेल तर पानिपत. पानिपतच्या 3 लढाया झाल्या आहेत आणि हे पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. पानिपत हे शहर हरियाणामध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पानिपत हे शहर हरियाणा राज्यात स्थित आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव आहे बुधभूषण. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर असेल. 5वा प्रश्न, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? मित्रांनो, IMP प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न PYQ आहेत, मागील भरतीत विचारलेले. तर सर्व प्रश्न लिहून घेत चला. प्रश्न आहे, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गेटवे ऑफ इंडिया. लक्षात घ्या मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया. पुढील प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली गेली? कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न. बरोबर उत्तर असेल 1813चा सनदी कायदा. मित्रांनो, 1813च्या सनदी कायद्याने
भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली? ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? बरोबर उत्तर असेल हेनरी ऑक्सिडेन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून सवलती मिळवल्या आहेत? तर झामोरीन या राजाकडून. लक्षात घ्या मित्रांनो, वास्को द गामा यांनी झामोरीन या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या आहेत. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली आणि कोणत्या वर्षी झाली? हे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचे आहे. प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? याचं बरोबर उत्तर असेल सदाशिवराव पेशवे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला आहे? याचं बरोबर उत्तर असेल जहांगीर. लक्षात घ्या मित्रांनो, जहांगीरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली आहे? खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली आहे? तर ऑप्शन 3 कुमारगुप्त पहिला. मित्रांनो, महेंद्रादित्य ही पदवी घेणारा कुमारगुप्त पहिला यांनी आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? IMP प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला? याचं उत्तर असेल यादव घराणे. लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारा देवगिरी किल्ला यादव घराण्याने स्थापन केला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले आहे? तर झिंबिका ग्राम येथे. लक्षात घ्या मित्रांनो, भगवान महावीर यांना केवळ ज्ञान झिंबिका ग्राम येथे झाले आहे. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कास्यमूर्ती सापडली आहे? सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कास्यमूर्ती सापडली आहे? महत्त्वाचा प्रश्न. याचं बरोबर उत्तर असेल मोहेंजोदडो. लक्षात घ्या मित्रांनो, नर्तकाची कास्यमूर्ती मोहेंजोदडो येथे सापडले आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये
संगीताचा उल्लेख केलेला आहे? मित्रांनो, IMP प्रश्न आहे. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? याचं बरोबर उत्तर असेल सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? मोस्ट IMP प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? मित्रांनो, IMP प्रश्न लिहून घ्या. हा प्रश्न यंदा विचारू जाऊ शकतात. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? बरोबर उत्तर असेल मोहेंजोदडो. हडप्पा संस्कृतीमध्ये मोहेंजोदडो येथे महास्नानगृह सापडले आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? महत्त्वाचा प्रश्न, IMP करून घ्या. महाभारत कोणी लिहिले आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर वेदव्यास. वेदव्यास यांनी महाभारत लिहिले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन तुमच्या समोर, कुतुबुद्दीन, हसन गंगू, महमूद गवान, आदिलशाह. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. बहामनी राज्याची स्थापना केली आहे हसन गंगू याने. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे संगमनेर. लक्षात घ्या मित्रांनो, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर येथे आहे. संगमनेर या तालुक्यात. पुढचा प्रश्न, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? IMP प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. लिहून घ्या सर्व प्रश्न. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? याचं उत्तर असेल राष्ट्रकूट. कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट या राजवटीत झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन 3 सिकंदर लोदी. सिकंदर लोदी याने 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली आहे. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? IMP प्रश्न, तुम्हाला सर्व पानिपतची लढाई माहीत असायला हवेत. पानिपत हे ठिकाण हरियाणामध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पानिपत हे हरियाणा राज्यात आहे. प्रश्न असा आहे की पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1761. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. तुम्हाला प्रश्न आहे, कमेंट करून उत्तर सांगा. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणामध्ये झाले हे कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पेशवे काळात
मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी असे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच्या सर्व प्रश्न आपण PYQ आहेत, PYQ घेतले आहेत. पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी असे? याचं उत्तर आहे मुजुमदार. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? IMP प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर ऑप्शन 1 वडूबुद्रुक. लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वडूबुद्रुक येथे आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? IMP प्रश्न करून घ्या. कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? ऑप्शन तुमच्या समोर. याचं उत्तर असेल त्रिपिटक. बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर बुद्धांची. लक्षात घ्या मित्रांनो, बुद्धांची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ओके, सर्वच्या सर्व 25 प्रश्न आपले झाले आहेत. कमेंट करून तुमचा स्कोअर मला सांगायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये तुमचं व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आणि तुमच्या तयारीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटेल.